जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. कालच्या गोष्टीत तुम्हाला मी सांगितलं होतं ना की मी आता कल्याणाची गोष्ट सांगणार आहे. आजच्या गोष्टीचं नाव आपले आहे डाळ गप्पू. खूप छान गोष्ट आहे. समर्थांना शिवाजी महाराजांनी शेवटचे 6 वर्ष सज्जनगडावर राहायचा आग्रह केला की स्वामी तुम्ही खूप कष्ट केलेत, खूप आपलं आयुष्य झिजवलं पूर्णपणे लोकांसाठी, समाजासाठी, तर आता तुम्ही विश्रांतीसाठी म्हणून सज्जनगडावर राहायला जायचं आहे. त्या सज्जनगडाला पहिलं परळीचा किल्ला म्हणत असत. त्या परळीच्या किल्ल्यावर म्हणजेच सज्जनगडावर स्वामी राहायला आले. आणि आपल्याला आता जे शेजघर दिसतं ना तिथे स्वामी राहायचे. आणि सगळे शिष्यही स्वामींबरोबर गडावर राहायला आले. स्वामी गडावरच्या तळ्याचं पाणी प्यायचे. त्याने असेल किंवा काय माहिती नाही, हवामानाने असेल, पण स्वामींना कफाची व्यथा सुरू झाली. खूप कफ यायचा. अनेक वैद्य त्यांना येऊन तपासून जात होते, पण त्यांना काही होतच नव्हता उपयोग. मग एका वैद्याने असं सुचवलं समर्थांना की स्वामी मला असं वाटतंय की तुम्ही हे जे तळ्यातलं पाणी पिता ना, तर ते तळ्यातलं पाणी बहुतेक तुम्हाला सोसत नाहीये असं मला वाटतंय. कारण काय, ते साठलेलं आहे ना स्वामी पाणी, तर तुम्हाला ते पाणी सोसत नाहीये. मग स्वामी म्हणाले पण काय करणार, सोसत नाही तर सोसत नाही, पण आता गडावर हीच व्यवस्था आहे. खाली उरमोडी नदी आहे आमच्या इथे, पण ती 900 पायऱ्या उतरून जायला हवं. बरं मला काय थोडंसंच पाणी पुरणार आहे का 1 तांब्या? मला हवे 2 मोठे हंडे तरी कमीत कमी मला पाणी पाहिजे. ते कोण आणणार? शेजारी कल्याण उभा होता. कल्याण म्हणाला स्वामीजी असं का म्हणता? मी आहे ना अख्खा, मी रोज खाली जाईन आणि रोज तुमच्यासाठी पाणी घेऊन येईन. तुमची तब्येत सुधारली पाहिजे. असं म्हणून कल्याणाने सुरुवातच केली. त्यांनी काय केलं, 2 मोठे हंडे घेतले आणि कावडी तयार करतात ना तशी केली. आपल्या 2 ह्याच्यावर असं थरलं मानेवर, आणि रोज उठून तो खाली उरमोडी नदीवर खाली पाणी आणायला जायचा. पाणी घ्यायचा, त्याला दुपार व्हायची वर पाणी घेऊन यायला. असा दमत होता, पण त्याला आनंदही मिळत होता की माझ्या स्वामींना वाहतं पाणी मिळतं, नदीचं पाणी मिळतं. आणि शिष्य मी मगाशीच सांगितलं अनेक प्रकारचे शिष्य असतात. गडावर होते तसे खूप होते, लबाडही होते काही शिष्य. बरं झालं कल्याणाला जरा शिक्षाच झाली ही एक प्रकारची. सारखा पुढे 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 करतो ना समर्थांचा लाडका, समर्थांचा लाडका असं म्हणतात ना. आता बरा रोज सकाळी तो खाली जातो आणि वरती येतो. बरं काम करायला लागतंय त्याला. तर दुसरा एक शिष्य बरा होता. तो म्हणाला असं का म्हणतोस रे, हे किती कठीण काम तो करतो. मग काय झालं असं तिसरा म्हणाला. असं सगळे शिष्य काही बोलत होते. समर्थ पाहत होते. समर्थांना सगळं कळत होतं. समर्थाने एक दिवस कल्याणाला जवळ बोलावलं आणि कल्याणाला सांगितलं, कल्याणा आता असं जर करत राहिलास ना अशक्त होऊन जाशील बाळा, आजारी पडशील. उद्यापासून काय करायचं, कोठी घरातून छानपैकी शिजवलेलं पुरण घ्यायचं, साजूक तूप घ्यायचं, खाली जायचं
पाणी भरलं की हनुमानाला नदीला नैवेद्य दाखवायचा ह्या पुरणाचा. ते पुरण तू प्राशन करायचंस, ते खायचंस आणि मग गडावर यायचं. झालं. हा नित्यनेम त्याचा सुरू झाल्याबरोबर सगळे शिष्य उखडलेच की. ते म्हणाले, हे काय, ही आपली मज्जाच झाली. रोज 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 पुरण खायचं, आम्ही मात्र इथे भाकऱ्या खायच्या, भाकरी पिठलं खायचं. हा कोण लागून गेला एवढा मोठा की त्याला रोज रोज पुरण मिळतं आणि आम्ही भाकरी खायची. आणि आपण काय गडावर पाणी आणण्यासाठी आलोय का आणि पुरण खाण्यासाठी झोडण्यासाठी आलोय का पुरण? आपण इथे जपजाप्य करायला पाहिजे, देवपूजा केली पाहिजे, दासबोधाचं निरूपण झालं पाहिजे. हे सगळं सोडून हा आपला सकाळी जातो आणि संध्याकाळी येतो, वर पुरण झोडतो. हे काय बरोबर आहे का? अशी सगळी मुलं म्हणायला लागली. त्यातला एक मुलगा होता, तो भारीच वात्रट होता. तो तर म्हणाला, म्हणजे कल्याण म्हणजे डाळगप्पू आहे, डाळगप्पू. जो डाळ खातो नुसता, येता जाता मस्त पुरण हादडतोय, डाळगप्पू. तशी सगळे शिष्य हसायला लागले. हा 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 असं करायला लागले. काय नाव ठेवलंयस रे, डाळगप्पू? आणि जाता येता त्याला चिडवायला लागले. ए डाळगप्पू आला, ए डाळगप्पू आला, ए डाळगप्पू चालला व. पण इथे तर त्यांचा जीव खालीवर होत होता. आपण इथे काय करायचं, जपजाप्य अभ्यास करायचा, दासबोध वाचायचा, ह्याची आपली मजा चालली आहे. आता काहीतरी केलं पाहिजे. तुम्हाला एक शिष्य, अरे आता दर गुरुवारी येतात ना शिवाजी महाराज समर्थांना नमस्कार करायला, आपण त्यांना पायऱ्यांवरच गाठूया आणि त्यांना सांगूया हा डाळगप्पूची गंमत. म्हणून शिवाजी महाराजांना त्यांनी सगळं सांगितलं की हा कसा खाली जातो, वर येतो. शिवाजी महाराज हसले, गप्प बसले आणि महाराजांची, स्वामींची काही त्यांची जी चर्चा करायची होती ती चर्चा केली. आणि स्वामींना ते म्हणाले, कल्याण रोज खाली जातो का? तुम्हाला पाणी आणून देतो का? समर्थांच्या सगळं लक्षात आलं की हे सगळं ह्या शिष्याने केलेलं आहे म्हणून. मग समर्थांनी सगळ्या शिष्यांना हाक मारली आणि बसवलं आपल्या पुढ्यात. आणि ते म्हणाले शिवाजी महाराजांना, शिवबा तुला एक माहितीये का, रोज वाचतोस का दासबोधाचा समास मी तुला सांगितलाय तो? शिवाजी महाराज खरं बोलले. ते मला नाही हो, मला त्या राज्यकारभाराच्या गडबडीतनं नाही होत वाचायला. बघा बघा, ठीक आहे, नाही होत तर नाही होत, पण आमच्याकडचे बघा हे शिष्य परिवार माझा, बघा कसे आहेत ते. ते सगळेजण एक एक पारायण, एक जण 111 वेळा करतो, एक जण 1111 वेळेला करतो, एक जण तर दासबोधाचं रोज पारायण पूर्ण करतो. त्या शिष्यानं वाटलं वा 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 वा, आपल्याला समर्थ किती, शिवाजी महाराजांजवळ आपलं कौतुक चाललंय, इतके खुश झाले, इतके खुश झाले. मग एक तर म्हणाला, महाराज महाराज मी तर 1111 पारायण आजपर्यंत केलेली आहेत. महाराज मी तर अगदी तोंडात पाणी घालत नाही माझा दासबोध वाचन पूर्ण होईपर्यंत वगैरे. तर समर्थ म्हणाले, वा वा वा, खरं म्हणजे ह्यांना सद्गुरूच म्हणायला पाहिजे, असे हे सगळे शिष्य आहेत. तुम्हाला एक ओवी मुलांनो आठवते का रे, ऐसा सद्गुरू पूर्णपणे? ह्याच्या पुढचा काय आहे बरं ओवी? सगळे चपापले, सगळे चपापले, कारण कुणालाच पाठ नव्हती. एक जणाला, स्वामी स्वामी माझ्या अगदी 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 तोंडात आहे बघा, आता मी अगदी तोंडात आली आहे माझ्या, फक्त मला आत्ता आठवत नाहीये. अहो तोंडात आलेली फेका बाहेर, असं स्वामी त्याला म्हणाले. फेका ते बाहेर फेका. आणि दुसरा तर गेला, स्वामीजी स्वामीजी तुम्ही सातारच्या प्रवचनात ह्या ओवीवरच बोलला होतात, माझ्या लक्षात आहे. मी काय सांगतोय ते नीट ऐका, असं समर्थ शेवटी त्यांना म्हणाले. मी काय विचारतोय, ऐसा सद्गुरू पूर्णपणे, ह्या ओवीचा पुढचा भाग काय आहे? तेवढ्यात मुलांच्या लक्षात आलं, आता आपली काही खैर नाही शिवाजी महाराजांच्या पुढे. एका मुलाने डोकं चालवलं. तो म्हणाला, स्वामी कल्याणाला बोलवा ना. स्वामीजी म्हणाले, कल्याण? तो काय सांगणार? तो कुठे काय करतो तुमच्यासारखं? तो डाळगप्पू आहे, डाळगप्पू. अशा अजूनच चपापली की समर्थांच्या कानावर डाळगप्पू हे नाव गेलाय वाटतं. पण ते म्हणाले, ठीक आहे, आता तुम्ही इतकंच म्हणताय तर बोलवा त्याला. बघा मला खात्री आहे त्याला काही येत नाही, त्याला काही येणार नाही, पण आता तुम्हीच शिष्य पाठी लागलाय तर बोलवा.
आला बिचारे कल्याण स्वामी त्या ओरीत असे शेणाने सगळं असं शेण लावत होते. ते धावत धावत आले, सद्गुरूंनी बोलवलंय, समर्थांनी बोलवलंय असं म्हटल्याबरोबर धावत सुटले आणि आले शेणाचा हात घेऊन. समर्थ म्हणाले, "अरे, अरे, 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 काय रे कल्याणा, कसा रे अजागळ तू? अरे, इथे किती शिष्य मंडळी शिवाजी महाराज आहेत, तेवढे हे विद्वान शिष्य मंडळी बसलेत आणि त्याच्यापुढे असा शेणाचा हात घेऊन आलास तू? अरे, काही कळतं की नाही तुला? जा आधी हात धुवून ये पहिला." मग बिचारे ते धावत धावत गेले, आपला शेणाचा हात धुवून आले आणि समर्थ म्हणाले, "अरे काय रे कल्याणा, तुला माहितीये का रे, ऐसा सद्गुरू पूर्णपणी, ह्याच्या पुढची ओवी तुला येते का रे?" तर तो म्हणाला, "हो." आणि त्यांनी म्हणून दाखवली, "ऐसा सद्गुरू पूर्णपणी, तुटे भेदाची कडसणी, देहे विण लोटांगणी तया प्रभूसी." ही ओवी दासबोधातल्या 7व्या दशकातल्या पहिल्या समासातली 18वी ओवी आहे. समर्थ म्हणाले, "काय म्हणतोस? एवढं देतेस? जा रे, बघा रे, खरंच दासबोध उघडून हा थाप मारतोय माझ्या मते, दिली न ठोकून आपली काहीतरी." लगेच शिष्यानं वाटलं असेल खरं समर्थ म्हणतायत म्हणून. गेले ऐटीत दासबोध बघायला, तर हीच ओवी होती. "हो हो स्वामीजी, तो बरोबर सांगतोय." मग समर्थ त्याला म्हणाले, "काय रे, किती वेळा दासबोध वाचतोस तू?" तो म्हणाला, "स्वामीजी, मी केव्हा दासबोध वाचणार? मला खूप कामं असतात ना. मी फक्त आणि फक्त एकदा म्हणजे एकदा दासबोध तुम्ही सांगितलात आणि मी लिहिला शिवथरगळीत, तेवढाच मी लिहिता लिहिता जो लक्षात ठेवलाय, तेवढाच माझ्या लक्षात आहे स्वामीजी. बाकी माझी कधी वाचायची वेळच आली नाही, पारायण करायची वेळच आली नाही, कारण मला खूप कामं असतात." हे पाहिल्याबरोबर आणि ऐकल्याबरोबर समर्थांनी सगळ्या शिष्यांकडे पाहिलं. सगळ्यांच्या नजरा खाली गेलेल्या होत्या. समर्थ म्हणाले, "पाहिलंत? उगीचच्या उगीच त्याला डाळगप्पू म्हणू नका. तो जसा डाळ पचवण्याची शक्ती त्याच्या अंगात आहे, तसाच तो बुद्धिमंत आहे, बुद्धिवान आहे, बुद्धिमताम वरिष्ठम आहे. त्याची बुद्धीही तेवढीच तीव्र आहे. उगीचच त्याला डाळगप्पू म्हणून ह्याच्या पुढे कोणीही चिडवायचं नाही." आणि समर्थांनी शिष्यानाही गप्प केलं आणि शिवाजी महाराजही आश्चर्याने त्या कल्याणाकडे बघत थांबले. आता पुढची छान गोष्ट सांगणार आहे मी अज्ञानाची, ती उद्या. आज आपण आता इथेच थांबूया. आवडली डाळगप्पूची गोष्ट? चला तर मग. जय जय रघुवीर समर्थ.